कंदील, आमच्या बालपणीचा सवंगडी, ज्यानं आमचं बालपण प्रकाशमय केलं. आजच्या या झगमगीत दुनियेचा कंटाळा आला की मी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातो. अवतीभोवती थोडा निसर्ग पाहिला की मन हलकं होतं. मग हळूच मनात आठवणी रुंजी घालायला लागतात. आणि आठवण होते ती कंदिलाच्या दिवसांची. दिवे लागणीची वेळ झाली की कंदिलांच्या काळ्या पडलेल्या काचा झळाळू लागायच्या. काच पुसून झाली की कंदील पेटवला जायचा. कंदिलाच्या सोनपिवळ्या प्रकाशात सारं घर उजळून जायचं. मग पोरांचा गराडा या कंदिला भोवतीच पडायचा. आम्ही सगळी चिलीपिल्ली पाटीपुस्तकं घेऊन अभ्यासाला बसायचो. रात्री जेवायलाही सगळे या कंदिलाच्या भोवतीनीच बसायचे. जसा घरात तसाच रानात, वाड्या वस्त्यावर देखील हा कंदील आपलं अस्तित्व टिकवून होता. पावसाळ्यात नदीला नवं पाणी आलं की आम्ही रात्रीच्या गर्द काळोखात कंदील घेऊन मासे आणि खेकडे पकडायला जायचो. मग कंदिलाच्या भोवती रातकिडे रिंगण घालायचे. कंदिलाच्या प्रकाशाला आलेला बेडूक डराव डराव आवाज काढायचा. रात्रीच्या नीरव शांततेत हा आवाज आसमंत गरजून टाकायचा. कंदिलांच्या प्रकाशात मासेही बक्कळ सापडायचे. कोण आजारी पडलं, कुणाची म्हैस व्याली, गावात कुणी मयत झालं, कुणाचं लग्न बारसं, एवढंच काय पण गावात कुणी बाळंत झालं की हा कंदीलच असायचा मदतीला. पण एक दिवस लाईट नावाची विज्ञान क्रांती झाली. अन कंदिलाचं अस्तित्व संपुष्टात आलं. सारं जग लख्ख प्रकाशात उजळून आलं. माणसांचंही तसंच झालं. घरात प्रकाश पडला खरा, पण मन मात्र स्वार्थी भावनेनं काळवंडून गेलं. जशी काय माणुसकीच त्या कंदिलाच्या सोनपिवळ्या प्रकाशाबरोबर गायब झाली. आणि या नव्या झगमगीत दुनियेत माणसाची अप्पलपोटी वृत्ती स्पष्ट दिसू लागली.